करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपल्या श्री क्षेत्र सांगव्या गावामध्ये चालू असलेला सुंदर अखंड नामयज्ञ संकीर्तन महोत्सव आणि या नामयज्ञ सप्त्याचा आजचा पूर्णतेचा दिवस म्हणजेच काल्याचा दिवस. अगदी सप्ताह 3 दिवसाचा असो, सप्ताह 5 दिवसाचा असो, सप्ताह 7 दिवसाचा असतो किंवा मासिक सप्ताह असू दे, पण त्या सप्त्याची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होत असते. जसं एखादं मंदिर आपण मानलं, आता मला सांगा मंदिराचं काम पूर्ण कधी होतं बरं? मंदिराच्या कामा कलशो, मंदिरावरती कळस बसला का मंदिराचं काम पूर्ण झालं. थोडंसं प्रपंचामध्ये या, एखादा मोठा बंगला आपण बांधला, सुंदर आपण त्या ठिकाणी घर बांधलं, आता मला सांगा बंगल्याचं काम कधी पूर्ण होतं बरं? कोण म्हटलं? मेल्यावर. पण खरी खरी गोष्ट आहे, त्याच्याशिवाय अजिबात पूर्ण होत नाही. बंगल्याच्या 4 बाजूला ते आपण 4 गज असे वर काढतो ना, त्याला काय म्हणतात? बोला बोला, काय म्हणतात त्याला? चाल चाल म्हणतात ना. अशा कितीही चाली करा, पण मरेपर्यंत आपला बंगला पूर्ण होऊ शकत. पण तेच मंदिर जर असेल, मंदिराच्या कामा कळशू परम गंगेचे सिंधू प्रकाशू, का ज्याप्रमाणे एखादी नदी असेल, समुद्राला मिळाली का नदी त्या ठिकाणी पूर्णत्वास गेली. मंदिर असेल, कळस बसला का मंदिराचं काम पूर्ण झालं. त्याप्रमाणे कोणताही सप्ताह असो, पण काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताह पूर्णत्वास येत नाही. आणि अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपलं आदर्श गाव सांगवी गाव, आपल्या या सांगवी गावामध्ये अतिशय थाटामाटामध्ये सुंदर असा नामयज्ञ सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटीच्या वतीनं ही सेवा या ठिकाणं माझ्यासारख्या पामराकडे आली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वाकचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी, वारकरी मंडळी, माझ्या माता भगिनी, समोर बसलेली ज्येष्ठ मंडळी, आपल्या सर्वांच्याच चरणी अगदी कुणाच्या नावाचा नाम उल्लेख न करता, शेवटी आपण तो नाम उल्लेख करणारच आहे, पण या ठिकाणी आता वेळ न घालवता कुणाच्याच नावाचा नाम उल्लेख न करता तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी, ज्येष्ठ मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबाराया. कोण तुकोबाराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती हे 3ही गुण ज्यांच्या देहामध्ये वास करतात ना, देहूचे सुप्रसिद्ध असे साधू तुकोबराय यांचा 4 चरणांचा भगवान परमात्मा या ठिकाणी जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याच्या येण्यानं संपूर्ण जगच नव्हे तर संपूर्ण या ठिकाणी स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांना ज्याच्या येण्याने आनंद झाला, असा तो माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा. काल्याच्या प्रसंगाकरता मी हे अभंग निवडलेला आहे. विठ्ठल 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 कृष्ण गोकुळी जन्मला. अभंग आहे तुकोबारायांचा. खरं तर या भूतलावर 3 जण येत असतात. महिला मंडळ बडबड नका करू, पुरुष मंडळ
बिचारे शांतच आहे हं, पण खास करून माझ्या माता भगिनी, तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, नातवंडाचं बरं आहे का, मुलाचं बरं आहे का, सुनबाई बोलते का नाही, बोलते का नाही, सगळ्या गप्पा मारू आपण. पण कीर्तन झालं की निवांत 2 तास अगदी माझ्या सगळं चालेल ना, चालेल का? हा हो म्हणतात त्या, काय टेन्शन नाही. पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची, कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणी. पुढच्या जन्मामध्ये बेडकं व्हायचं नसेल तर थोडा वेळ काय करायचं आता, विठाला 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 खरं तर या भूतलावर 3 जण येत असतात. पहिला म्हणजे जीव, दुसरे म्हणजे संत आणि तिसरा म्हणजे देव. आता जीव म्हणजे तुम्ही आम्ही लोक. आपण या ठिकाणी आलात, जन्माला आपण आलेला आहात. पण आपलं कसं आहे, जन्माला आपण आलात का मरायचं निश्चित आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आपण या ठिकाणी जन्माला आलो, याचं कारण काय आहे? मागच्या जन्मीचं पाप शिल्लक, मागच्या जन्मीची वासना शिल्लक आणि मागच्या जन्मीचं कर्म शिल्लक, म्हणून आपण या ठिकाणी जन्माला आलो. पण बघा ना, सुंदर असा मानव देह तुम्हाला मला मिळालाय. पण ज्या वेळेला आपण जन्माला आलो, भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला हा मानवी नरदेह दिलाय. हा मानवी नरदेह विकत दिला का फुकट दिला हो? सगळ्यांना बोलता येते ना आणि माझी भाषा समजते ना. जर अशा मान हलवत चला, म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी समजतंय. विठाला विठाला सुंदर असा मानवी देह दिलाय. कसा दिलाय? फुकट दिला, बरोबर, फुकट दिला. पण का एखादी गोष्ट फुकट भेटली का त्याची किंमत आम्हाला कळत नाही. तुम्ही सांगाल महाराज कसं काय फुकट भेटला होतं? नाही का, ज्या वेळेला आपण जन्माला आलो तेव्हा देवानं सांगितलं होतं का हातांचे 2 लाख रुपये द्या, हा, पायाचे 4 लाख द्या, डोळ्यांचे 10 लाख द्या, दाताचे 32 लाख द्या आणि किडनीचे 50 लाख द्या. म्हटलं का देव? म्हटलं का देव? आणि देव म्हटला जरी असता तरी आपण दिले असते का? पुरुष मंडळ तुम्ही काय नाराज का टेन्शन? हां, देव जरी म्हटला असता तरी आपण दिले असते का? नाही. आपण एवढे प्रामाणिक नाही, तुम्हीच म्हणा, मी काही म्हणत नाही. पण परमेश्वरानं सुंदर असा देह दिलाय, सुंदर असा मानवी देह दिलाय. आपण जन्माला आलो, पण आपण जे करायचं ते करत नाही आणि जे करायचं नाही त्या गोष्टी मात्र आपल्या हातून घडतात. थोडे पुढं सरकून घ्या बरं, पुढं गडबड नका करू. सरका ना ताई, सरका थोड्याशा पुढं, सरका सर, लगेच पुढं सरकून बसा. पुन्हा मध्ये गडबड गोंधळ करू नका. या 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 आत्याबाई, या समोर येऊन बसा. या या समोर बसा. विठाला 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 सुंदर असा मानवी देह भेटलाय. पण ऐका, काही लोकांना हा मानव देह मिळाला पण किंमत कळाली नाही. काहींना तो मिळाला सुद्धा नाही आणि कळाला सुद्धा नाही. आणि काही लोकांना मानव देह मिळाला आणि त्याची किंमत कळाली. त्याच्यामध्ये आहेत आमचे संत महात्मे. संत महात्मे म्हणतात, आम्ही जन्माला आलो पण काय केलं? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे हेने सोसे मान झाले हाव भरी. जन्माला आम्ही आलो, मानवी देहाचं महत्त्व कळालं आणि म्हणून आम्ही काय केलं? का देवाच्या नावाचं नामचिंतन केलं. दुसरा प्रकार ऐका, काही लोकांना मानवी देह मिळाला सुद्धा नाही आणि त्याची किंमतही कळाली. त्याच्यामध्ये आहे ऐका, पशु पक्षी प्राणी. आता मला सांगा, कुत्रे कधी कीर्तनाला येत नाही, आले तरी ते शांत बसत नाही. गाढवं कधी कीर्तनाला येत नाही, आले तरी ते झोपल्याशिवाय राहत. मी कुणाचं सांगते? कुत्र्यांचं आणि गाढवांचं. गैरसमज करून घ्यायचा नाही. म्हणजे त्यांना तो देह भेटला का
देह भेटला सुद्धा नाही आणि किंमतही कळाली नाही. शेवटचा प्रकार आहे मानव देह मिळाला पण किंमत कळाली. त्याच्यामध्ये काही काही तुमच्या आमच्यासारखे लोक ऐका, जन्माला आलात, सुंदर असं मुख दिलेलं आहे, कशा करता? देवाचं नामचिंतन करण्याकरता. आणि या मुखामध्ये आतमध्ये अजून काय दिलेलं आहे? खाण्याकरता काय दिलेत? दात. किती दिलेत? 32. बरं, आपण जन्माला आलो तेव्हा दात होते का? काही महिन्याने दात आले. मग वरचे जे काय पहिले 2 दात येतात ना, त्या दातांना पटाशीचे दात म्हणतात. काय म्हणतात? पटाशीचे दात. दुसरे 2 दात आणि खालचे 2 दात, त्या दातांना उपपटाशीचे दात म्हणतात. नंतर जे येतात त्याला फक्त दात म्हणतात. नंतर जी येते तिला दाढ म्हणतात. आणि दाढीनंतर जी येते तिला वा विठ्ठल विठ्ठल ऐका, सुंदर मुख दिले आणि दात सुद्धा दिलेत पण किंमत कळत नाही. मग काही काही लोक तोंडानं अगदी काही खात होतो. ते म्हणतात ना संडे या मंडे आणि रोज खाऊ. पुढचं नका म्हणून आपलं काल्याचं कीर्तन आहे. आता सुंदर असा मानव देह मिळालाय. पण ऐका, या मानव देहाचा उपयोग आपण पाहिजे त्या गोष्टीसाठी करत नाही. परिणाम काय होतो का पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. याचं कारण ते आहे. म्हणून जीव जो आहे ह्या जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा पुन्हा मरावं लागतं. दुसरे म्हणजे संत. संत या ठिकाणी येतात. संत म्हणतात जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. संत आपल्या उद्धारा करता या ठिकाणी येतात. आणि तिसरा म्हणजे देव. आता देव फार आळशी बरं का. देव स्वतः येत नाही, देवाला मात्र आणावं लागतं. मग कसं आणलं आता ऐका, विठ्ठल विठ्ठल एक दिवस पृथ्वीवरती काळा कुट्टा असा अंधार त्या ठिकाणी पसरला. पृथ्वी रडू लागली. हे काय झालेलं आहे? सज्जनांचा कोणी वाली राहिला नाही. भजने बंद पडली, कीर्तने बंद पडली, यज्ञयाग बंद पडले आणि खऱ्या देवाला कोणी पूजेना. संत गोड सांगतात, सोडून या खऱ्या देवा करीती म्हसोबाची सेवा, करीती म्हसोबाची सेवा, करीती म्हसोबाची सेवा. सगळ्या लोकांनी खरा देव सोडला आणि पूजा कोणाची करायला गेले? करीती म्हसोबाची सेवा. यज्ञयाग बंद पडले, भजन बंद पडली, कीर्तन बंद पडली. गावातली सज्जन लोक, गावातील ब्राह्मण लोक सगळे जंगलामध्ये पडून गेले. सज्जनांचा कोणी वाली राहिला नाही. म्हणून पृथ्वी माते रडू लागली. गाईचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय आणि नेत्री वाहय तोय सांगत असे. रडू लागली पृथ्वी. ब्रह्मदेवा, अहो पृथ्वीवरती हाहाकार वाजलाय. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, भजन बंद पडलेत, कीर्तन बंद पडलेत. आता काय केलं पाहिजे? ब्रह्मदेव म्हटले, हा प्रश्न फार मोठा आहे, एकट्याने मात्र सुटत नाही. आपण एक काम करू. ब्रह्म, इंद्र आणि बरोबरी शिव चालिले सर्व क्षीराब्देसे. इंद्रदेव, ब्रह्मदेव आणि भगवान महादेव सगळे त्या ठिकाणी क्षीरसागरी गेले. भगवान विष्णू शेषावती पहुडलेले होते, क्षीरसागरी गेले आणि आळवणी केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधी देवा कृपाळू आधी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहस्ररूपा. पुढं मोठं काय काम आहे? तुम्ही सगळे माझ्याकडे आलात, प्रश्न कोणता आहे? त्यावेळेला पृथ्वी रडू लागली. ब्रह्मदेवाने सांगितलं, पृथ्वीवरती अंधार माजलाय, हाहाकार माजलाय, राक्षस फार उन्मत्त झालेत, सज्जनांचं कोणी वाली राहिलं नाही, भजन बंद पडले, यज्ञ याग बंद पडले, कीर्तनही बंद पडले. आता काहीतरी करा. पण त्यावेळेला भगवान विष्णू म्हटले, थांबा, घाबरण्याचं काहीच कारण नाही. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मनासी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षीला ब्राह्मण गाई भक्त. अजिबात टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका.
देवकीच्या गर्भाला स्वतः माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अवतार घेणार आहे। सगळ्यांना कामं वाटून देण्यात आली, सगळ्यांचा कार्यभाग त्या ठिकाणी वाटून झाला। आणि इकडे मथुरेमध्ये चरित्राचा असा विचार करायचा का वसुदेवाची बहीण देवकी, कंसाची बहीण देवकी, हिचा विवाह त्या ठिकाणी वसुदेवाशी पार पडला होता। संध्याकाळची वेळ झाली, थाटामाटामध्ये लग्न त्या ठिकाणी पार पडलं, वरात निघालेले आहे आणि त्या वरातीचं सारथ्य त्या ठिकाणी तो कंस त्या ठिकाणी आनंदानं करीत होता। सुंदर लग्न पार पडलेलं आहे। थाटामाटामध्ये नगरे त्या ठिकाणी वाजतात, ढोल त्या ठिकाणी वाजतात, पण पुन्हा आकाशवाणी झाली का अरे कंसा, आकाशाची वाणी सांगत तसे कंसा। त्यावेळेला पुन्हा आकाशवाणी झाली, कंसा अरे जिची वरात तू आनंदाने मिरवतोस ना, त्याच बहिणीचा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे। आता एका ज्या वेळेला कंसाने ऐकलं ना, कंस लाल लाल झाला, डोळे लाल केले, थरथर कापू लागला, हातामध्ये तलवार घेतली आणि देवकीवरती उगारली। घेऊन या खग मारा या धावला, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे। वसुदेव म्हटले थांब कंसा, अरे काय करतोस रे, अरे स्त्रीला मारणं हे महापाप आहे, स्त्रीला मारणं हे महापाप आहे कंसा, तिला मारू नको। अरे काय करू, माझी बहीण आहे, पण तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा मला मारणारा जर असेल, याला मी कशाला जिवंत ठेवू। पण त्यावेळेला वसुदेवानं समजून सांगितलं, हिचं त्या ठिकाणी तू हिला पहारा त्या ठिकाणी दे, हिचं त्या ठिकाणी पहारेकरी ठेव, पण हिला तू मारू नकोस। मग त्यानं विचार केला, मी जर या ठिकाणी पहारेकरी जर ठेवले, कडेकोट असा बंदोबस्त जर केला, तर माझ्या हातून बहीण मरत नाही, आणि बंदोबस्त चांगल्या प्रकारे जर ठेवला तर जो वैरी माझा जन्माला येणार आहे, तो वैरी मात्र माझ्या हातामध्ये लागणार आहे। त्यावेळेला कंसानं असा विचार केला, लग्न त्या ठिकाणी पार पडलेलं आहे, घरी गेला आणि मथुरेमध्ये एका खोलीमध्ये कडेकोट असा बंदोबस्त केला, लोखंडाच्या साखळ्या त्या ठिकाणी सगळ्या बाजूनी जखडल्या आणि त्या खोलीमध्ये वसुदेवाला आणि देवकीला ठेवण्यामध्ये आलं। पुन्हा वसुदेव त्या ठिकाणी गेले, कंसा अरे स्त्रीला मारू नको रे, स्त्रीला मारणं हे महापाप असतं, आणि म्हणून सांगते महिला मंडळ, आपल्या पोटामधल्या स्त्रीला मुलीला कधी आपण मारायचं नाही, गर्भहत्या आपण कधीच करायची नाही। मला सांगा, तुम्हाला आम्हाला वंशाला काय पाहिजे असतो, बोला ना मोठ्यानं, वंशाला काय पाहिजे असतो, दिवा कशाला पेटवायला का, त्याच्याशिवाय बाकीचं काय करतो का, सगळ्यांचं नाही बरं का, मी काही काहींचं बोलते, हे वंशाला पाहिजे असतो दिवा। पण ती म्हटलं का मुलगी, म्हटलं की मुलगी आम्हाला नको, पण नाही का तुम्हाला गुढ उदाहरण सांगेल मी, तुमच्या घरामध्ये पाहुणे आले, तुमचा मुलगा पण त्या ठिकाणी आहे, तुमची मुलगी पण त्या ठिकाणी आहे, तुम्ही सांगाल बाळा पाहुणे आलेत चहा ठेव, मुलाला सांगणार का मुलीला सांगणार, हा मुलीला सांगणार। मला सांगा, तुमची चूल असेल, तुमचा गॅस असेल, चांगला मुलगा पेटवतो का मुलगी पेटवते, थोडं मोठ्यानं बोला ना, मुलगी पेटवते, मग चित्ता कोण चांगली पेटवेल, वा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। म्हणून त्या मुलीला गर्भामधल्या मारू नका, पण कधी कधी फार वाईट प्रसंग येतो, ती मुलगी गर्भामध्ये असते आणि त्या ठिकाणी मुलगी सगळं ऐकते, अरे वडील म्हणतात मुलगी नको, आई सांगते मुलगी नको, बाबा म्हणतात मुलगी नको, मुलगी म्हटलं ना सगळीच लोक नाक मुरडतात, पण ऐका ती मुलगी गर्भामध्ये असते, आई अगं मलाही जन्माला यायचंय, दादा जन्माला आला नाही, अगं मलाही जन्माला येऊ दे, तो शाळेमध्ये जातो, खेळतो, बागडतो, आई अगं मलाही जन्माला यायचंय, आई तुझा मी सांभाळ करेल ग। गर्भामधली मुलगी आईला सांगते, सांगणा आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, होईन ना जेव्हा राजाची घराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी, दूर दूर गेल्यावर आई
रक्षाबंधन आलं नाही, मी कुठेही असू दे, पण माझ्या भावाला राखी बांधण्याकरता मात्र आई त्या ठिकाणी येईल ग मी. कोण सांगते गर्भामध्ये राखी पौर्णिमेला येईल कसा माझ्या गदाद्याला राख्या बांधीन दोन दोन माझ्या गदाद्याला राख्या बांधीन दोन दोन कुंकवाचा टिळा कपाळी लावणार तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. ती मुलगी आईच्या गर्भामध्ये असते आणि म्हणून कंसा अरे स्त्रीला मारणं हे महापाप आहे बाबा, स्त्रीला मात्र मरू नकोस. कौस म्हटलं ठीक आहे, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता मी नियोजन केलंय. मग त्या ठिकाणी हळूहळू दिवसामागून दिवस गेले. देवकी गरोदर राहिली. त्या ठिकाणी पहिला मुलगा झाला, कंसा आला आणि त्यालाही मारलो. दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, पाचवा मारला, सहावा मारला, सातवा गर्भ योग मायाने आतल्या आत गोकुळामध्ये नेऊन ठेवला आणि आठवानं माझे भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. पण ऐका, मुलगा जन्माला आला, मुलगी जन्माला आली का महिला मंडळ किती आनंद होतो आपल्याला. एवढ्या वेदना होतात, पण मुलाचा आवाज ऐकला का आई कितीही वेदनेमध्ये असू द्या, पण आई काय करते लगेच असते ना. पण ऐका, सुंदर मुलगा जन्माला आलेला आहे आणि मात्र देवकी माता आता रडू लागली. सोडा सोडा मिठी सोडा सोडा मिठी झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारीन. पती देवा, अहो काही करा, इतका सुंदर मुलगा माझ्या पोटी जन्माला आलाय, पण हा मुलगा आता मरता कामा नये. आता एक काम करा, काहीतरी करा, पण त्या ठिकाणी बाळाला वाचवा. आता काय केलं पाहिजे. वसुदेवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय, दोघेही रडू लागले. पण ऐका, कृष्ण त्या ठिकाणी सांगू लागले, बाबा अहो घाबरू नका. आता मला सांगा, आपला जन्माला आलेलं मूल कधी बोलतं का हो? कधी बोलतं का? पण तो जगाचा बाप होता, जन्माला आला आणि लगेच बोलायला लागला. बाबा घाबरू नका हो, बाबा तुम्ही अजिबात घाबरू नका, मी मारण्याकरता आलोच नाही, मी आलोय त्याला मारण्याकरता. बाबा मला तुम्ही उचला. बाळा मी कसा उचलू? माझ्या हातात लोखंडाच्या त्या ठिकाणी बेड्या घातलेल्या आहेत. बाळा मी कसं उचलू? बाबा अहो थोडंसं पुढे या आणि मला हात लावा. ज्या वेळेला वसुदेवानं भगवान कृष्णाला असा हात लावला, त्या ठिकाणी हातामधल्या बेड्या आपोआप गळून पडल्या. पायीचे बंधने गळती आणि पायामध्ये लोखंडी बेड्या आपोआप त्या ठिकाणी गळून पडलेल्या आहेत. एक पाटी घेतली आणि त्या पाटीमध्ये भगवान कृष्णाला ठेवलेलं आहे. यमुनेच्या तीरावर गेले. बरोबर रात्रीचे 12 वाजलेले होते. काळा कुटासा अंधार त्या ठिकाणी पसरला होता. धो धो असा पाऊस त्या ठिकाणी चालू होता. यमुनेला पूर आला होता आणि भगवान कृष्ण कुठं होते? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने होते नंदाच्या घराला आणि मजने गोकुळाला. बरोबर रात्रीचे 12 वाजलेले आहेत. काळा कुटासा अंधार पसरलाय. धो धो पाऊस त्या ठिकाणी पडतोय. चिंतामग्न झाले की अरे
आता पुढे यमुना नदी आहे, तिला पूर आलाय, मला वाट मात्र कुठे दिसत नाही, पण पाठीमागे जावं तर कोण आहे? कंस आहे. आणि पुढे जावं तर यमुनेला पूर आलाय, आता काय केलं पाहिजे? पण माझ्या बाळाला मी वाचवलं पाहिजे, ही धारणा वसुदेवाची होती. पाण्यामध्ये उतरले, पाणी गुडघ्यापर्यंत आलं. भगवान कृष्ण हसत होते. पाणी गुडघ्यापर्यंत आलं, थोडेसे पुढे गेले, अजून पूर आला, पाणी कमरेपर्यंत आलं. थोडेसे पुढे गेले, पाणी गळ्यापर्यंत आलं. मग कृष्णानं विचार केला, अजून जर पूर आला तर नाकातोंडामध्ये पाणी जाईल आणि म्हातारं कधी मरेल याची गॅरंटी नाही म्हटला. मग कृष्णाने काय केलंय का, हळूच आपला पाय असा पूर झालं आणि त्यासी लाविली अंगुष्ट. पूर त्या ठिकाणी फार वाढलेला होता, पाणी त्या ठिकाणी वाढलं होतं. कृष्णाने काय केलं, हळूच टोपलीमधून आपला पाय खाली काढला, अंगठा यमुनेमध्ये बुडवला. परिणाम काय झाला, यमुना दुभंग झाली, रस्ता दिला. वसुदेवजी गोकुळामध्ये गेले. भगवान कृष्णाला त्या ठिकाणी नंदबाबाच्या घरी ठेवलेलं आहे. माईला घेतलं, पुन्हा मथुरेमध्ये आले. त्या मुलगी देविकेच्या समोर ठेवली. मुलगी आकांत करू लागली, मुलगी रडू लागली. कहून जागा झाला, अरे खरंच माझा 8वा वैरी आता जन्माला आलाय. रागाच्या भरामध्ये लाल झाला, थरथर कापू लागला. पुढे आला ती छोटी शिकवडी मुलगी, कंसाने आपल्या हातामध्ये अशी घेतलेली आहे. गरगर 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 अशी फिरवली. मुलगी शिळेवरती आपटणार, पण तूच ती मुलगी हातामधून सुटली आणि पुन्हा आकाशवाणी झाली का, अरे कंसा, ज्याला मारण्याचा तू अनेक प्रयत्न केलेस ना, तो तुझा 8वा वैरी नंदबाबाच्या घरी गोकुळामध्ये आनंदाने वाढत आहे. आणि ज्या वेळेला कंसाने हे ऐकलं, त्यावेळेला कंसाची अवस्था झाली कशी, तुझं लागे वादे, तुझं लागे वादे, तुझं लागे वादे, तुझं लागे वादे, आणि उपजला मजादी. ज्या वेळेला कंसाने ऐकलं ना, तुकोबऱ्या सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टाचळ काप सुटला. जन्माला आलेले आहेत माझे भगवान श्रीकृष्ण, पण थरकाप कोणाचा झाला, दुष्टाचा थरकाप. ज्या वेळेला देव जन्माला येतात, पण कशा करता, भक्ता राखे पायापासे आणि दुर्जनासे. सहारी दुर्जनाचा नायनाट करण्याकरता, राक्षसांचा नायनाट करण्याकरता आणि आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता माझे भगवान परमात्मा जन्म घेतात. मग त्यावेळेला भगवान कृष्ण गोकुळामध्ये गेलेले आहेत. सगळ्यांना आनंदी आनंद त्या ठिकाणी झाला. सगळे गोप गोपिका गवळी
त्या ठिकाणी जमा झाले आणि आनंदाने सांगू लागले. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. बाजार कोणवारी असतो? हा, कळचा किंवा निमगावचा रविवारी असतो ना. बाजारामध्ये गेलात तिथे येतात का टाळ्या वाजवता? म्हणून इथं वाजून घ्या. हा, हे महत्वाचं आहे, नंतर फायद्याचं आहे. विठाला 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 सांगू लागले, अगं त्या ठिकाणी यशोदेला मुलगा झालाय, खूप सुंदर मुलगा आहे, चला सगळ्या बघायला जाऊ. सगळ्या गोप गोपिका त्या ठिकाणी येतात आणि आनंद साजरा करतात. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की. घर आनंद भयो जय कन्हैया. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. घोड़ा बिनो हार बिनो पालकी. घोड़ा बिनो हार बिनो पालकी. घोड़ा बिनो हार बिनो पालकी. भगवान कृष्णाचं गोड त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आगतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी गोकुळामध्ये आले, स्वागत झालंय.
पण कधी नवमीच्या दिवशी दशमी त्या ठिकाणी गेली, एकादशी आली आणि एकादशीला कोण आला? देवोंके देव, देवोंके देव महादेव कुठे आलेले आहेत? गोकुळामध्ये आले. महादेवांना बघितलं आणि माझ्या बालकृष्णानं रडण्याकरता सुरुवात केली. रडू लागले, रडू लागले. यशोदा थांबवते, पाळण्यामध्ये त्या ठिकाणी घालते, झोपवते, पण बाळ काही रडायचं थांबे ना. आता काय केलं पाहिजे? तेवढ्यामध्ये बाहेर आवाज आला, भिक्षाम देही, भिक्षाम देही. साधू महात्मा आले वाटतं. पटकन कृष्णाला त्या ठिकाणी असं आपल्या कडेवर घेतलेलं आहे आणि हळूच त्या ठिकाणी यशोदा माता बाहेर आली. कोण आहे? तर त्या ठिकाणी भली अशी दाढी वाढलेली असा त्या ठिकाणी एक साधू महात्मा दिसला. अहो कोण आहात तुम्ही? काही नाही हो, इथेच मी राहतो, देवाचं नामचिंतन करतो. आवाज आला मुलाचा रडण्याचा आणि म्हणून आलोय. देता का माझ्या हातामध्ये? कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? भगवान शिव काय म्हणतात, देता का माझ्या हातामध्ये? पण यशोदा म्हणते नको नको, तुमची दाढी किती मोठी आहे. टोचेल म्हटले त्याला ती, नको नको, अजिबात देत नाही. कृष्णाला वाटत होतं का मी कधी भोलेनाथाच्या हातामध्ये जातोय. कृष्ण अजून रडू लागले, अजून रडू लागले. त्यावेळेला भगवान शिव म्हटली, माते अगं दे ना मुलगा, माझ्या हातामध्ये दे, बघ लगेच तो शांत राहील. शेवटी काय करावं? मुलगा रडतोय, मुलगा थांबत नाही. आता काय केलं पाहिजे? रडते माझे बाळ ताढे समजाविता राहे ना, नाना परी समजावी ते, मागील ते खाया देते, थापडून निजविते, हलविते पाळणा, रडते माझे बाळ ताणे समजाविता राहे ना. समजू लागले, पण बाळ त्या ठिकाणी थांबे ना. आता पर्याय नाही, बाळ फार रडते. म्हणून काय केलंय का, यशोदा मातेनं भगवान श्रीकृष्णाला घेतलं आणि हळूच जातं असं त्या भगवान शिवाच्या हातामध्ये ठेवलं आणि भगवान शिवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कारण का, अरे ज्यांनी जप केलंय त्या जप्यांना तो भेटला नाही, ज्यांनी योग केले अशा योग्यांना तो भेटला नाही, ज्यांनी नामचिंतन केलं अशा भक्तांना तो भेटला नाही. पण जगाचा बाप माझ्या हातामध्ये आहे ना. डोळ्यामध्ये पाणी आलं. आंखों से आंसू बहे, वाणी भी कुछ न कहे, ऐसा तुझको जब से हो गया, समझो रब से प्यार हो गया, ऐसा तुझको जब से हो गया, समझो रब से प्यार हो गया. मंदिरामध्ये गेलात तुम्ही कधी, देवाकडे बघितलं आणि डोळ्यामध्ये पाणी आलं का समजायचं देवाचं आपल्यावरती प्रेम आहे. पण कधी त्याच्यासाठी डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. त्या ठिकाणी भगवान कृष्ण आपल्या हातामध्ये आहे, डोळ्यामध्ये पाणी आलंय. अरे जो योग्यांना भेटला नाही, जो जप्यांना भेटला नाही, जो तप्यांना भेटला नाही, असा भगवान श्री कृष्ण परमात्मा माझ्या हातामध्ये आहे. आनंद वाटला. माऊली गोड सांगतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता म्हणा ना पुरे धानी, देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला देखिला माये देवांचा देव, जो कुणाला भेटत नाही असा भगवान परमात्मा माझ्या हातामध्ये आहे. एकादशी झाली, द्वादशी झाली, त्रयोदशीला पुतना मारली, चतुर्दशीला भगवान परमात्म्याला आंघोळ घालण्यामध्ये आली. आता मला सांगा, बाळ जन्माला आलं का बाळाला पहिली आंघोळ कोण घालतं? बाळाची मम्मी घालते का बाळाची आई, आजी? मी मम्मी कशा करता म्हटलं, आई पटकन कुणाला कळत नाही म्हणून मम्मी म्हटलं. मम्मी घालते का आजी घालते? आजी घालते, बरोबर, आजी घालते. बरं आजीचे हात, आता मला सांगा, बाळाची स्किन किती मऊ असते जन्माला आलेल्या, आणि आंघोळ कोण घालते? आजी. आणि आजीचे हात कसे असतात? तो काम करू करू जातेवरच्या दळण दळू दळू, शेतामध्ये काम करू करू हात कसे असतात? खरबुडे झालेले, टणक त्या ठिकाणी हात असतात. त्या ठिकाणी ती आजी अशी पाय पुढे त्या ठिकाणी पसरते आणि त्या पायावर त्या ठिकाणी
भगवान कृष्णाला त्या ठिकाणी घेतलेलं आहे. इकडं हात कर, तिकडं पाय कर, इकडं हात कर, तिकडं पाय कर, आणि असं करता करता बाळ रडू लागलं. तेवढ्यात यशोदा पुढं आली. आत्याबाई अहो हळूच ना. अगं मला सांगतेस का? चल अजिबात सांगू नको. माझ्या नातवाला आता मीच आंघोळ घालणार, तुझ्या नवऱ्याला पण मीच आंघोळ घातली, आणि तुझ्या सासऱ्याला पण मीच. कसं काय? तेव्हा ती जन्माला तरी आली होती का? असं द्या. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आंघोळ झाली, आणि त्या ठिकाणं कृष्णाचा अवतार झाला, आणि सगळ्या गोकुळवासियांना आनंद वाटला. कारण का अवतार होता कोणाचा? अभंगाचे दुसरे. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा कृष्णाचा अवतार. काय केलं? आनंद करीती घरोघर. सगळ्यांनी त्या ठिकाणी आनंद साजरा केला. कारण का तर कृष्ण या ठिकाणी जन्माला आलेला आहे. कृष्ण गोकुळामध्ये आलेला आहे. पण त्या ठिकाणी दाससुख आणि दैत्याभय भक्तांना आनंद वाटला. पण राक्षस मात्र भयभीत झाले. आता कृष्ण आलाय, पण नाही का कृष्णाचं नामचिंतन करा. जगामध्ये मात्र कशाची भीती नाही. कारण ज्याच्या चित्तामध्ये गाठ नाही त्याला कोण म्हटलं जातं? कृष्ण. त्याला कोण म्हटलं जातं? कृष्ण. आणि तुम्हाला मी आत्ताच सांगितले कृष्ण हा कितवा आहे? 7वा का 8वा? 8वा. मग 8ला गाठ आहे का? बरं सोपं सांगते. आता माझ्या हाताकडे लक्ष द्या. बाकी सगळ्याला गाठ आहे, पण 8ला गाठ. आता 1 गाठ आहे का? 2 कुठे? मध्ये. 3 4 खाली 5 उजवीकडे 6 पुन्हा मध्ये 7 पुन्हा उजवीकडे पण 8ला गाठ आहे का? मग ज्याच्या चित्तामध्ये गाठ नाही तो कोण आहे माझा? भगवान श्रीकृष्ण. भगवान कृष्णाचं नामचिंतन करा. आणि म्हणून म्हणतात जिसके पास कृष्ण है उसके पास कोई प्रश्न नाही आहे. म्हणून 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 त्या भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आले. होता कृष्णाचा अवतार. आनंदे करीती घरोघर. गोपिका त्या ठिकाणी आले. नामचिंतन करण्यास सुरुवात केली. सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. आपल्या वाचून भगवंताचं नामचिंतन करण्यास सुरुवात केली. महिला मंडळ आपण सुद्धा नामचिंतन करायचंय. आता मी पुढे बोलते, माझ्या पाठीमागे बोलणार ना सगळ्याजणी? सगळ्याजणी बोलणार ना? आवाज मोठा आला पाहिजे. पुरुष मंडळ तुमच्याकडे फक्त एकच काम, तुम्ही हाताने टाळी वाजवायची. तयार ना? सगळे ज्ञानोबा माऊली तुकाराम. थांबा थांबा थांबा. काय बचत गट वगैरे केलंय का? तू म्हण तू तिच्या गटामधली, असा काय प्रकार? देव सगळ्यांचा आहे ना. असं वाटतं ना का प्रत्येकाच्या घरी आनंद यावा असं वाटतं ना? मग म्हणा देवा करता नक्की आनंद येईल. आणि तुमची टाळी वाजली पाहिजे. काही काही जण बेचारे आशेच बसून राहिली.
ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा ज्ञानोबा 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 माझा ज्ञानोबा. वा ज्ञानोबा 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 माझा ज्ञानोबा. वा चला चला ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली छान आवाज आला तुमचा. एका गावात मी कीर्तन करता गेले होते. मी म्हटले पुढं ज्ञानोबा माऊली तुकाराम. त्या मावशी अशा पुढे बसलेल्या. एक मावशी मोठ्या ना म्हणायची ज्ञानोबा माऊली आणि पुढे वेगळंच काहीतरी. मला जरा डाऊट आला. म्हटलं मावशी तुम्ही ज्ञानोबा माऊली बरोबर म्हणता पण पुढे वेगळंच काहीतरी म्हणता. मावशी म्हटलं काय सांगू ताई, अहो आमच्या यांचं नाव तुकाराम आहे, मग यांचं नाव मी कसं काय घेऊ म्हटलं. म्हटलं ठीक आहे मावशी पण तुमचं असं काही नव्हतं ना, तुमचं असं काही नव्हतं ना, असू द्या. म्हटलं ठीक आहे मावशी पण तुम्ही पुढे म्हणायचं तरी काय. मावशी म्हटल्या ताई मी असं म्हणायचे ज्ञानोबा माऊली पाप्याचा बाप. विठ्ठल विठ्ठल मला सांगा असं किती वेळा पाप्याचा बाप म्हटलं म्हणजे भगवान परमात्मा धावून गेलो. अजिबात नाही. नामचिंतन करायचंय मनापासून करा. गोकुळामध्ये नामचिंतन केलं पण मनापासून सदा नाम वाचे गाते आणि प्रेमी आनंदे नाचते. देवाचं नामचिंतन केलं आणि परिणाम काय झाला का नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे 2 महिन्यांचे. जळतील पापे जन्मांतरीचे ताकद किती आहे. जन्मोजन्मीचे पाप जाण्याची ताकद माझ्या भगवान परमात्म्याच्या नावामध्ये आहे. मग त्यावेळेला भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतलं. जळती दोषाचे डोंगर आणि शुद्ध होती नारी नर. नामचिंतन करायचे कारण का तुकोबरे म्हणतात माझा भगवान परमात्म्याचं नाव एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे का अमृताहुनी गोड. आणि नाम तुझे मोठं आहेच पण गोड सुद्धा आहे पण आपण घेत नाही ना, ही मोठी शोकांतिका आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर घेतलं आपल्या शरीरामध्ये जे काय दोष आहेत ते दोष त्या ठिकाणी हरण होतात. अभंगाचे तुका म्हण हरती दोष, तुका म्हण हरती दोष, तुका म्हणे हरते दोष. तुका म्हण हरती दोष, दोष तुका म्हण हरती दोष.
तुका म्हणे करीती घोष, तुका म्हणे हरिती दोष, आणि आनंदाने करीती घोष. होता कृष्णाचा अवतार, आनंदे करीती घरोघर. विठोबा माझ्या वजन एवढे हार घालायचे. असो, या ठिकाणी यथामती आता अवकाश अभंगाचा धावता भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी भगवान कृष्णाने
गोकुळामध्ये चरित्र गेलं आणि त्या चरित्राचा उच्चार करायचा कारण चरित्रात ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळे भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आलेले आहेत. रंगू लागले पण कसे तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत जमिनीला आहे. डावा गुडघा सुद्धा असा जमिनीला आहे. भूमातेला लावलेला आहे आणि माझा भगवान कृष्ण परमात्मा रांगतोय. पण मला सांगा महिला मंडळ आपलं रांगणारं मूल कधी बोलतं का हो? बोलतं का? रांगणारं मूल किती महिन्याचं असतं? पुरुष मंडळ आपण सगळे संन्यासी नाही ना. मग किती महिन्याचं असतं रांगणारं मूल? एक 7 ते 8 महिन्याचं. आता मला सांगा आपलं 8 महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का? बोलत नाही. पण जगाचा बाप होता भगवान श्रीकृष्ण नुसता बोलत नव्हता. सगळ्या गोकुळामध्ये फिरायला लागला आणि नुसता मोकार नाही फिरला. मग कसा फिरला? संघटना त्या ठिकाणी केली. मित्र जमा केले. पेंद्या बोबड्या वाकड्या सुदाम्या अशा सगळे मित्र त्या ठिकाणी जमवले आहे का? यातून एक बोध घेण्यासारखं आहे. आपण संघटित राहिलं पाहिजे आणि संघटना मात्र आपण जमवली पाहिजे. बघा मराठीमध्ये जुन्या काळी एक धडा होता मराठी भाषेमध्ये का एकीचे बळ. एक काठी असते एकच काठी असते. तिला आपण बोलण्याचा प्रयत्न केला का ती लगेच मोडते. पण काठ्यांचा जोडगा जर त्या ठिकाणी बांधलेला असेल 10 काठ्या जर एकत्र असतील तर कोणाच्या बापाला सुद्धा मोडणार. म्हणून संघटित राहायचे. म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजे. पण भगवान कृष्णाने विचार केला आता आपण सगळ्यांनी संघटन करणं गरजेचं आहे. सगळे एकत्र त्या ठिकाणी आले. सगळे एकत्र आले. पेंद्या बोबड्या वाकड्या सुदाम्या मीटिंग त्या ठिकाणी बसली. कृष्णा अरे संघटित तर आपण आलोय एकत्र आपण आलोय पण आता काय करायचं? मीटिंग मधला पहिला प्रश्न. तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हटले अरे ठीक आहे काम चांगलंच करायचं आहे आपल्याला. आपण एकत्र आलो पाहिजे. चांगलं काम करण्याकरता आपण एकत्र आलोय. मला सांगा तुमच्या सगळ्यांच्या तब्येती मात्र अशा का झाल्यात? अशा म्हणजे कळलं ना? अशा का झाल्यात? त्यांनी सांगितलं कृष्णा अरे काय सांगू आपल्या गोकुळामध्ये दह्याची कमी नाही दुधाची कमी नाही लोण्याची कमी नाही तुपाची कमी नाही काहीच कमी नाही. पण सगळं डेअरीला जातं आमच्या डेअरीला मात्र काहीच मिळत नाही. कृष्ण म्हटले असं आहे का? असं आहे का? मग मागून जरी मिळत नसेल ना म्हटले मात्र मग चोरीच करावी लागेल. चोरी करायची मग काय काय घ्यायचं? तलवार बंदूक भाला चाकू सुरी हे घ्यायचं का नाही? मग चोरी करण्याकरता काय केलं? कोणी खडे घ्या कोणी सराटे घ्या कोणी माती घ्या. भगवान कृष्णा अरे चोरी करायची पण खडे कशा करता पाहिजे रे? कृष्ण म्हटले अरे गोपाळांनो आपण लहान आहोत. आणि बघा त्यावेळेला कृष्णाचं वय अवघं किती होतं? अवघे बालकृष्ण होते. म्हणजे 5 वर्षाच्या सुद्धा कमी त्या ठिकाणी बालकृष्णाचं वय होतं. खोड्या करण्यास सुरुवात केली. अरे आपण लहान आहोत. आणि मला सांगा घरामध्ये शिंक असं वर असतं आणि माठ त्या ठिकाणी शिंक्यावरती असतो. मग आपण त्या घरामध्ये जर गेलो आपण आहोत बुटके आपली उंची काय त्या ठिकाणी पुरणार? आपला हात माठाला लागणार नाही. म्हणून खडे घ्या. मग काय करायचं? त्या घरामध्ये जायचं खडा घ्यायचा आणि असा माठाला मारायचा. डब असा आवाज आला का काय समजायचं? दही दूध सगळं काय आहे. मग खड्यानं तो ठिकाणी तो माठ त्या ठिकाणी फोडायचा. दही दूध घ्यायचं आणि आपल्या हातानं दही दूध त्या ठिकाणी आपण खायचं. म्हणून खडे घ्या. पण एक गोपाळ त्या ठिकाणी फार हुशार होता. तो म्हटला कृष्णा अरे तुझं बरोबर आहे. खडा आपण माठाला त्या ठिकाणी मारणार पण खडा आपण माठाला मारल्यावरती जर त्या गवळणीनं त्याचा आवाज जर ऐकला तर? कृष्ण म्हटला अरे म्हणून सांगितलं ना सराटे घ्या. सराटे कशा करता? ती गवळण जर आपल्या पाठीमागे पळत जर आली तर तिच्या रस्त्यामध्ये आपण काय टाकायचे? सराटे माहिती ना? सगळे शेतकरी आहात आपण. सराटे माहिती ना? कसंही टाका त्याला काटे किती असतात? तो 3 काटे. वा किती काटे असतात? 3 काटे. कसंही टाका एक मात्र असा उभाच वरती असतो. काटा टाकायचा परिणाम काय होईल? त्याच्या पायामध्ये सराटा भरेल आणि ती आपल्या पाठीमागे मात्र येणार. याला खाली घे ग.
ती मात्र त्या ठिकाणी आपल्या रस्त्यामध्ये येणार नाही. पण एक गोपाळ त्या ठिकाणी हुशार होता, तो बोबडा होता. कसा होता? बोबडा होता. पण तो म्हटला, कृष्णा अरे तू काय सांगतोस? ती आपल्या पाठीमागं पडत आली तर सराटा आपण टाकायचा. पण कृष्णा ती गवळण जर पप्पल घालून आली तर? हे बोबडं होतं, चप्पल नव्हतं म्हणतायत. ते काय म्हटलं? ती गवळण जर पप्पल घालून आली तर? कृष्णा म्हटला अरे चप्पल जर घालून आली तर माती कशा करता घेतली आपण? त्याच्या डोळ्यामध्ये आपण अशी माती, तिच्या डोळ्यामध्ये माती फेकायची. पण ते ॲडव्हान्स हुशार होतं. ॲडव्हान्स म्हणजे कळतं ना? ते ॲडव्हान्स हुशार होतं. तो म्हटला कृष्णा अरे ती जर चकमा लावून आली तर? कृष्ण म्हटले अरे जाऊ दे म्हटले, बाकीचं चोरी करायची ना, दैदूत खायचंय ना, मग प्रश्न त्या ठिकाणी नको. असं करता करता आणि खोड्या केल्या. पण रोज एक खोडी आणि रोज एक गारानं यशोदेच्या वाड्यावर. त्या ठिकाणी यशोदा मात्र त्या ठिकाणी म्हटली काय गं, लाडकं माझं बाळ आहे, किती छान माझं बाळ आहे, सगून रुपडं माझं असं बाळ आहे, आणि तुम्ही खुशाल त्याच्यावरती आळ घेता, काय लाज वाटते का नाही? त्या म्हटलं अगं कसं काय, आम्ही फुकट आळ घेऊ का? तुझा काना आमच्या घरी येतो, दया दुधाची नासाडी करतो, त्याचं काहीच वाटत नाही, पण घराची नुकसान त्या ठिकाणी फार करतो. म्हटले मडके फोडतो, आमचे गाडगे फोडतो, फार त्या ठिकाणी खोड्या करतो, आता काय करावं? मग त्यावेळेला यशोदा म्हटली मला काही सांगू नका, एक काम करा, माझ्या बाळाला तुम्ही रंगे हात पकडून दाखवा. कारण मला सांगा, मुलगा कुणाचाही असो आणि आपल्या मुलाबद्दल वाईट कोणी जरा बोललो, आपण त्याचा सत्कार करतो का लगेच? वा वा छान छान बोलला, असं म्हणतो का आपण? आपण काय म्हणतो हे सगळं खोटंच आहे. तशी यशोदा म्हटली हे सगळं खोटं आहे. म्हटली माझं बाळ किती गुणाचं आहे, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गोजिरवाणे, काय सांगता कधाने ग गोकुळच्या नारी, काय सांगता कधाने ग गोकुळच्या नारी. किती सुंदर माझं बाळ आहे, छोटंसं माझं बाळ, अजून लहानच आहे ना ग, आणि त्याच्यावर किती तुम्ही आळ घेता? अजिबात नाही म्हटली, रंगे हात पकडून दाखवा आणि मगच म्हटली मला खरं वाटेल. मग त्या ठिकाणी आणि गोपिका यायच्या आणि रोजगाराने यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे अरे किती खोड्या करतो हा, किती चोऱ्या करतो. यशोदा म्हटली नुसतं बोलू नका, पुऱ्यावर सहित पकडून दाखवा. तेवढ्यात एक मावशी म्हटली कृष्णा लबाडा, म्हटली बघ तुला आज मी पकडूनच दाखवेल. म्हटला मावशी अगं माझ्या नादी लागायची काय गरज होती का? पण लागली तो नादी. ए पेंड्या इकडे, हिचा आधार कार्ड नंबर, हिचं पॅन कार्ड नंबर, ही लाडकी बहीण आहे का नाही ते पण तपासून बघ म्हटला. हिची सगळी हिस्ट्री काढ म्हटला. हिचं त्या ठिकाणी गल्ली नंबर आणि घर नंबर शोधून ठेव. बरोबर. ती म्हटली कृष्णा अरे मला चॅलेंज करतोस का? कारण तिचं वजन होतं किती? तिचं वजन होतं 100 किलो. महिला मंडळ बरं का. त्या मावशीचं वजन किती होतं? 100 किलो वजन. ती म्हटली माझं वजन काय कमी आहे का? तुला घाबरत नाही म्हटली. तू माझ्या घरी आहे म्हटली, तुला रंगे हात पकडून दाखवते. चॅलेंज केलं कृष्णाला. बरोबर. त्या ठिकाणी घरी गेली. तिला माहिती आहे आता कृष्ण कधी पण येईल. तिचा भला मोठा असा वाडा होता. श्रीमंत ती गवळण होती. भला मोठा त्या ठिकाणी वाडा होता.
सगळ्या वाड्याच्या त्या ठिकाणी दरवाजे लावले आणि मेन जो दरवाजा असतो ना त्या दरवाजात मात्र कृष्णाची वाट बघत बसली. तेवढ्यामध्ये कृष्ण आला. कृष्णाचे सवंगडे आले. आलास का रे तू? हो मावशी आलो ना. पटकन असा मावशी पडून असा तिकडे पळून गेला. तिला वाटलं याला पकडावं म्हणून त्याच्या पाठीमागे पळू लागली. त्यानं काय केलं तिच्या घराला असा गरका मारला आणि मेन दरवाजाने आतमध्ये शिरला. आणि मावशी कुठं होती? बाहेरच होती. तिला कळे ना कुठे गेला. कृष्णा अरे कुठेस, अरे कुठेस. पण आवाज मात्र त्या ठिकाणी आला नाही. कृष्ण त्या ठिकाणी आतमध्ये गेलेला आहे. सगळे गोपाळ त्या ठिकाणी गेलेले आहेत. सवंगडी गेलेले आहेत. दही दूध खाल्लं, मडके फोडले, सगळी नासाडे त्या ठिकाणी केलेली आहे. आणि कृष्णानं आवाज दिला, मावशी अगं कुठे तू? म्हटली लबाडा अरे कुठेस तू? आवाज कुठून आला? म्हटलं मी घरामध्ये आहे. मावशी हळूच घरामध्ये गेली. बघते तर कुठे कृष्ण नाही, मात्र दह्या दुधाची ताकाची मात्र नासाडी झालेली आहे. तो बाहेर निघून गेला होता. पण कसा? अंतरचक्षुने भगवान परमात्मा बाहेर गेला होता. मावशी अगं मी इकडे. कुठेस? मावशी मी बाहेर आहे. पुन्हा मावशी बाहेर आली. पुन्हा मावशी बाहेर आली. कृष्णा अरे कुठे? मावशी मी आतमध्ये आहे. आतमध्ये आहे. बाहेर असं करता करता तिचं वजन किती होतं? वजन किती होतं? 100 किलो वजन. आणि तुम्ही इमॅजिन करा बरं, पळता 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 ती कशी दिसत असेल त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी आता काय करावं? घामागून झाली. कृष्ण मात्र हाती लागे ना. याचं गोड वर्णन संतांनी केलंय. आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरी रे घरी कोंडिले, हरी रे घरी कोंडिले, हरी रे कामा हात हातला, हरी रे कामा हात हातला. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. आतमध्ये गेला, हरी दिसत नाही. बाहेर येते, हरी मात्र दिसत नाही. पळून पळून थकली, दमली, खाली बसली. पण बघा आमचा भगवंत हा फार दयाळू आहे. देवानं विचार केला, रे 2 तास झाले ही मावशी माझ्या पाठीमागं बोलते. देवाला दया आली कारण का? माझ्या भगवान परमात्म्याला दया येते. पण कुणाची येते? उत्तम भक्ताची माझ्या भगवंताला दया येते. तिची भक्ती फार त्या ठिकाणी कृष्णावरती फार होती. दमली, खाली बसली. कृष्णाला कीव आली. भगवान कृष्ण पाठीमागे आले. मावशी थकलीस का ग? आता मी पण थकले असं म्हणून त्या ठिकाणी भगवान कृष्ण खाली पडले. पटकन ती मावशी उठली आणि भगवान कृष्णाचा हात आपल्या हातामध्ये पकडलेला आहे. आणि काय सांगते बघा, या काळ्याला मी पकडलं, या काळ्याला मी पकडलं असा आवाज देऊ लागली. अगं चला म्हटली लवकर, नंदबाबाच्या घरी जायचं आपल्याला. ती म्हणते नाही यशोदा, माझं बाळ कोणाच्या खोड्या करत नाही, माझं बाळ चोरी करीत नाही. चला म्हटल्या, मी पकडलंय, मी पकडलंय. पण बघा आमच्या देवाला सगळं आवडतं, पण देवाला मी काय आवडत? सगळं आवडतं पण गर्व त्याला आवडत नाही, अहंकार आवडत नाही. आता मी पकडलंय असं म्हणता म्हणता कृष्ण म्हणू लागला, मावशी अगं सोड ना ग, तू माझा घट्ट किती हात धरलास मावशी. अगं माझा हात दुखतो ग, मी पडलो होतो मावशी, सोड ना माझा हात. पण मावशी काय ऐके ना. आता काय करावं? मावशी हात सोडित नाही. तेवढ्यामध्ये मावशीचा नवरा त्या ठिकाणी आला. काका काका अहो सांगा ना मावशीला माझा हात सोडायला. मावशी मला घेऊन चालली आमच्या वाड्यावरती, आई मला ओरडेल, आई मला मारेल. काका अहो सांगा ना मावशीला. मावशी ऐकत नाही. तो म्हटला अगं सोड, छोटंसं बाळ आहे, छोटा कृष्ण आहे, त्याच्या काय नादी लागते. नाही नाही म्हटली, तुम्ही तसेच. म्हटली अजिबात सोडणार नाही, हा फार खट्याळे म्हटली, फार चतुर आहे, याला मी अजिबात सोडणार नाही. आणि असं करता करता मावशीचं आणि काकाचं भांडण झालं. असं म्हणतात ना का दोघांच्या भांडणामध्ये हुशार, दोघांच्या भांडणामध्ये तिसराच वाटा घेऊन जातो. मग त्यावेळेला दोघांचं भांडण सुरू झालं. भगवान कृष्णाने काय केलं, असा मावशीचा हात झटकला आणि पटकन काय केलं, काकाचा हात घेतला आणि मावशीच्या हातामध्ये घातला. म्हटलं जाऊ दे आता, एवढं खट्याळ, जाऊ दे आता म्हटला. आणि पुन्हा कुठं गेलं, पाठीमागून आपल्याच घरी निघून गेलं. आता त्या ठिकाणी यशोदा मैया मंथन करत होती. आता घरी गेला, पण शांत बसावं का नाही, त्या रवीला धरायचा ना असं पुढं मागं खिचायचा. परिणाम काय व्हायचा, ते लोणी त्या ठिकाणी खाली सांडायचं. त्या ठिकाणी यशोदा सांगू लागली, सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. रवी सोड बाळा, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा,
अरे काय वेड्यासारखा वागतोस रे, करू दे ना मला मंथन. पण तेवढ्यामध्ये दारी उभ्या त्या गोपिका मारिता ती तुझं हका, आली आली ती राधिका, आली आली ती राधिका मनमोहना, सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. कृष्ण नको नाही वेड्यासारखा करू. तेवढ्यामध्ये मावशीच्या हातामध्ये कोण होतं मला सांगा, कोण होतं? काका होते मावशीच्या हातामध्ये. मावशी आल्या वाड्यावरती, यशोदे अगं बाहेर ये, यशोदे अगं बाहेर ये. आवाज आला कोणाचा तरी. कृष्ण मात्र घाबरला. आता आई मार देणार, आई ओरडणार. पण एवढा खट्याळ. म्हटलं आई अगं तू बाहेर चाललीस का ग? हो बाळा. अरे बाहेर चाले. एक काम कर ना आई, मला पण कडेवरती घे ना. एवढा तो खट्याळ आईच्या कडेवरती बसला. पुन्हा आवाज आला, यशोदे अगं बाहेर ये, यशोदे अगं बाहेर ये. यशोदा म्हटली काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे? ही बिचारी लाजली. जे माझं म्हणणं आहे तिच्या कडेवर आहे. मग माझ्या हातामध्ये काय म्हटली, थोडं पाठीमागे बघितलं. म्हटली हे तर आपलंच कॅलेंडर आहे. एवढा खट्याळ तो कृष्ण. एवढ्या त्या ठिकाणी खोड्या केल्या, खोड्या केल्या, चोऱ्या केल्या. पण त्यावेळेला यशोदा सांगू लागली, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, नको ना करू खड्या. एक दिवस सगळ्या गवळणी अशाच घराच्या बाहेर गप्पा मारत बसल्या होत्या. तेवढ्यामध्ये पाहुणे गवळण गोकुळामध्ये आली आणि तिला समजलं का हा भगवान कृष्ण सगळ्यांच्या खोड्या करतो, सगळ्यांच्या चोऱ्या करतो. ती म्हटली काही बाई, माझ्या गावामध्ये असताना म्हटली असा पकडला असता, असा मारला असता, पुन्हा घरामध्ये शिरलाच नसता. कृष्णाने ऐकलं. म्हटलं मावशी दुसरं चॅलेंज दिलंस का? म्हटली हो ये म्हटली आमच्या घरी. त्या ठिकाणी पाहुण्या घरी ती गवळण त्या ठिकाणी आलेली होती. कृष्ण आंतरचक्षुने आतमध्ये गेले आणि हळूच त्या गवळणीच्या ओठावरून असे हात फिरवले, त्या गालावरून असे हात फिरवले. गवळण सकाळी उठली, आरशामध्ये बघितलं तर काय झालं होतं त्या गवळणीला? मिशा फुटलेल्या होत्या, दाढी फुटलेली होती त्या ठिकाणी. ती गवळण घराच्या बाहेर गेली आणि सगळे लोक तिला हसू लागले. पाहुणे म्हटले आताच्या आता निघ, तर लोक म्हणतील भूतालं भूतालं भूतालं. घाबरली. मग त्यावेळेला तिची बहीण म्हणते का ग आमच्या गावामध्ये म्हटली खोडकर कृष्ण आहे, त्याला तू काय बोलली होतीस का? म्हटले हो ग काल बसले होते आणि सहज त्याला बोलले. म्हटली त्याचा हाक पराक्रम आहे. म्हटली जा त्याच्याकडं माफी माग. कृष्णाकडे गेली, माफी मागली. त्यांनी पुन्हा त्या पुरुषाचा सुंदर अशी स्त्री त्या ठिकाणी झाली. एवढ्या त्या ठिकाणी खोड्या केल्या, पण खोड्या काही थांबेना, घराने काही थांबेना. आता काय केलं पाहिजे? एक दिवस तिने विचार केला आता देवाला नवस करावा. महिला मंडळ आपलं असं असतं ना, अनेक प्रयत्न जरी केले आणि आपल्याकडून झालं नाही तर आपण कुठे जातो लगेच देवाच्या, देवा असं असं दे मी तुला असं असं देईन, बरोबर? मग यशोदेने पण तेच केलं. भगवान त्या ठिकाणी गणपती बाप्पा समोर गेली. बाप्पा अरे एक काम कर ना, माझा बाळ फार खोड्या करतोय, एक काम कर माझ्या कृष्णानं खोड्या जर केल्या नाही तर तुला मी 21 खंडीचे मोदक त्या ठिकाणी वाहील. मग त्यावेळेला आई निघून गेली, गणपतीला नवस केला. कृष्ण त्या ठिकाणी होते. मग त्या ठिकाणी म्हटले का हो गणपती बाप्पा, आता आईनं नवस केलाय आणि तुमचं वजन तुमची प्रतिष्ठा कायम टिकून राहण्याकरता आता मी 1 महिना काय खोडी करणार? कशासाठी? तुमचं वजन वाढलं पाहिजे ना.
आईच्या मनामध्ये तुमची इमेज झाली पाहिजे म्हटली, इमेज. तुमच्यासाठी गणपती बाप्पा मी खोडीच करणार नाही म्हटले. एक मास देवे खोडी नाही केली आणि प्रचिती ती आली यशोदेशी. फार शाण्यासारखं बाळ वागायचं. आई म्हटले ना बस, बसायचं. आई म्हटले ना उठ, उठायचं. आई म्हटली झोप, झोपायचं. कुठे चोरी नाही महिनाभर, खोडी नाही आणि काहीच नाही, सगळी शांतता गोकुळामध्ये. असं काय त्या ठिकाणी झालं असेल. तिला आनंद वाटला की अरे गणपती बाप्पाचा फारच मोठा पावर आहे म्हटली. त्याला मी नवस केला आणि माझं बाळ मात्र खोड्या करत नाही. आता नवस मात्र फेडायला पाहिजे म्हणून काय केलंय का 21 खंडीचे मोदक त्या ठिकाणी बनवले. मोदक त्या ठिकाणी घेतले, बाप्पाच्या समोर ठेवले. भगवान कृष्णाला आपल्या कडेवरती घेतलं आणि त्या ठिकाणी नवस फेडण्याकरता गेल्या, पण पाणी विसरलं म्हणून यशोदा म्हटली कृष्णा अरे एक काम कर, जरा मोदकांवरती लक्ष दे, नाहीतर इथे एखादा बोका येईल आणि मोदक खाऊन जाईल. कृष्ण म्हटला अगं आई एवढा मोठा बोका इथं बसलेला असताना दुसरा बोका म्हटला येईलच कसा काय. गेली यशोदा पाणी आणण्याकरता आणि पाणी आणण्याकरता यशोदा गेली. भगवान कृष्ण उभे राहिले, कमरेवरती हात ठेवलं आणि सांगितलं गणपती बाप्पाला, धमकी दिली जर माझ्या आईला सांगितलंस, जर मी मोदक खाल्ले, जर माझ्या आईला जर काही बोललेस ना तुम्हाला खाऊन टाकेन म्हटलं. घाबरले गणपती बाप्पा. आता काय करावं, सगळे मोदक त्या ठिकाणी घेतले, एकट्यानंच खाऊन टाकले. यशोदा मैया आली, कृष्णा कृष्णा अरे मोदक कुठे गेले. थरथर थर कापू लागला, रडू लागला. अगं आई एक त्या ठिकाणी मोठ्या पोटाचा एक बाबा या ठिकाणी आला होता आणि तो उंदरावरती बसून आला. त्यानं सगळे मोदक त्या ठिकाणी खाऊन घेतले. म्हणजे बघा एवढा खोडीचा तो कृष्ण होता. फार त्या ठिकाणी खोड्या करायचा, चोऱ्या करायचा. पण त्या ठिकाणी यशोदा म्हटले कृष्णा अरे किती दिवस खोड्या करणार आहेस, किती दिवस चोऱ्या करणार आहेत. तेवढ्यामध्ये काही गवळणी आल्या, त्या म्हटल्या यशोदे तुझ्या कृष्णानं मात्र आता हदच केली. म्हटली काय झालं, काय नाही म्हटली, काल आम्ही 4-5 जणी मैत्रिणी यमुनेवरती स्नान करण्याकरता गेलो होतो. आम्ही आमचे वस्त्र कळंबाच्या झाडावरती ठेवले, तुझा कृष्ण आला आणि त्याने काय केलं, सगळी आमची वस्त्र घेतली, वस्त्र आमची पळवून नेली. यशोदे तू सांग आता काय करू. ऐक मुकुंदा विनऊ कितींदा, ऐक मुकुंदा विनऊ कितींदा, थंडगार पाणी असे वाहते थंडी, वसुदे खोड्या करतो. आमचा नवरा आम्हाला घरामध्ये घेईल का, सासू सासरे घरामध्ये घेतील का म्हटले. मग त्यावेळेला खरंच त्याला राग आला. कृष्णाकडे गेली, म्हटले कृष्णा बघ आता उद्यापासून खोड्या बंद, उद्यापासून चोऱ्या बंद, उद्यापासून फक्त एकच काम करायचं. काय करायचं, शाळेमध्ये जायचं. गाईचा राय रानात गेला रे माझा गोपाल भगडीवाला, 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 गोपाल भगडीवाला, माझा गोपाल भगडीवाला, गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा
गोपाळ कांबळी वाला. खांद्यावरती कांबळी आहे, हातामध्ये काठी आहे. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी चालित असे धेनु. सावळा जगदेठी धेनु, सावळा जगदेठी. राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. वाजवितो पावा यमुनेच्या तीरी, वाजवितो पावा यमुनेच्या तीरी. राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. सवंगड्यांना घेतलेला आहे. त्या ठिकाणी आपल्या गायी आपल्या सोबत घेतल्या. सगळे सवंगडी भगवान कृष्णाच्या पाठीमागे गायी चरण्याकरता रानामध्ये गेलेले आहेत. यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. गोपाल रानात या, गोपाल रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या. जय श्री कृष्ण. गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. सगळे त्या ठिकाणी रानामध्ये आलेले आहेत. आपल्या आपल्या गायी घेतलेल्या आहेत. सगळ्या गायी त्या ठिकाणी चरण्याकरता सोडल्या. भगवान कृष्ण म्हटले आता इकडे या, काही चरता आहेत तोपर्यंत आपण खेळ खेळायचे. अबक दुबक तिबक मोरा तिबक खेळ मानो. अबक दुबक मोरा तिबक खेळ मानो. अब कदू कदी मकबार निगुण 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 खेळ मानो. त्या ठिकाणी खेळ सुरू झाले. खेळ मांडीला लगोरी आ, खेळ मांडीला लगोरी. खेळताती नाना पैरी, खेळताती नाना पैरी. खेळ मांडीला लगोरी आ, खेळ मांडीला लगोरी आ, खेळ मांडीला लगोरी चला म्हटले आता गायी चरतायत ना. वा. आता गायी चरतायत म्हटले आता खेळ खेळला पाहिजे. पण पेंद्या फार हुशार. पेंद्या म्हटला थांब, अरे खेळ खेळायचा ना, पण खेळ खेळण्याकरता आणि खेळ करण्याकरता मात्र 2 पार्ट्या असाव्या लागतात. काय सांगितलं? खेळ करण्याकरता 2 पार्ट्या असाव्या लागतात. मग त्या गावामध्ये असो किंवा बाकी नाही बोलत, कुठेही असू दे, पण खेळ खेळ करण्याकरता 2 मात्र असाव्याच लागतात. मग तर तो म्हटला देवा अरे 2 पार्ट्या कराव्या लागतील. भगवान कृष्ण म्हटले की माझी पार्टी आणि पेंद्या म्हटले की माझी पार्टी. दोघांच्या त्या ठिकाणी पार्ट्या झाल्या. खेळ सुरू झाला. कोणते कोणते खेळ? हुतू हा मामा, लगोरी, चेंडू, फळी, अशा प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळून झाले. फार थकले, घामाघूम झाले. पेंद्या खाली बसला, गोबड्या खाली बसला. कृष्णा अरे खांदी भार पोटी भूक आणि काय तुमच्या कीर्तनाचे सुख. असंच ना? असं नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख, जेवायचे सुख. बरोबर आहे. काय खेळायाचे सुख. कृष्णा अरे बस झाला आता खेळ. खेळही नको कृष्णा आणि आता काहीच नको रे. आता मात्र आम्हाला भूका लागल्यात.
भगवान कृष्ण म्हटले एक काम करा, गायीकडे जा, गाया घेऊन या. सगळ्या गाया त्या ठिकाणी अन्नामध्ये आल्या. झाडाखाली सावलीमध्ये त्या ठिकाणी गायी बसलेल्या आहेत. काही आराम करतात त्या ठिकाणी. आणि तेवढ्यामध्ये सगळे गोपाळ आले. भगवान कृष्ण म्हटले चला सगळ्यांनी आता शिदोरे घ्या. सगळ्यांनी त्या ठिकाणी असं गोल असा कमळाचा आकार कसा असतो फुलाचा, त्या कमळाचा आकार त्या ठिकाणी केला. सगळे असे गोलगोल बसले. माझे भगवान कृष्ण परमात्मा त्यांच्या मध्यभागी बसले. आणि माझ्या भगवान कृष्ण त्या ठिकाणी काय केलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आणि तो काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी सगळ्या गोपाळांना वाटला. बोला गोपाल कृष्ण भगवान की प्रसाद त्या ठिकाणी वाटलेला आहे. पण लक्षामध्ये घ्या, कालाच्या प्रसादामध्ये 2 गोष्टी असतात. एक म्हणजे दही आणि दुसरी म्हणजे लाही. दही फक्त एकच, दही एकच. आणि लाह्या किती असतात? लाह्या अनेक असतात. त्याच्यावरून समजायचं दही म्हणजे माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि लाह्या म्हणजे तुम्ही आम्ही लोक. दही आणि लाही यांचा संगम झाला की त्याचं नाव काय होतं? काला. तसा भगवान कृष्णाचा आणि आपल्या जीवाचा संगम जर झाला, भगवान कृष्णाशी आपण एकरूप झालात, त्या भगवान कृष्णासोबत आपण एकरूप झालात, तर त्यालाच म्हणायचं जीवा शिवाचा काला. आणि हाच गोड असा जीवा शिवाचा काला आज तुम्हाला मला चाखायला मिळणार आहे. कारण का हा काला वैकुंठित वैसे नाही आणि कवळ काही काल्याचे. या ठिकाणी आपण आला तो पण सगळे भाग्यवाने. गेली 8 दिवस झाले आपल्या गावामध्ये स्नानाची गंगा त्या ठिकाणी वाहते. पण गंगेमध्ये आपण स्नान केलं, गोड गोड अशी हरी कीर्तने या ठिकाणी ऐकली. आणि आता शेवटचा दिवस म्हणजे आता हा काल्याचा दिवस. जो हा काला आपल्या हातावर घेणार आहे, कारण हा काला इंद्रालाही मिळत नाही, ब्रह्मदेवालाही मिळत नाही. कारण का स्वर्गीचे मर इच्छिता ते देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. हा काला खाना करता स्वर्गामधले देव पण कुठे येतात? मृत्यू लोकामध्ये. पण आपलं भाग्य, आपलं पुण्य का आज एवढा हा काला तुम्हाला आम्हाला चाखण्याकरता मिळणार आहे, आपल्याला खाण्याकरता मिळणार आहे. हे मात्र आपलं पुण्य आहे. जन्मोजन्मे आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खरंच भगवंताची कृपा असेल म्हणून या धर्म मंडपामध्ये आलात. आपलं काहीतरी पुण्य असेल म्हणून आपण या ठिकाणी आलात. कधी कधी आपण म्हणतो ना चलाव कीर्तनाला, ते म्हणतात आलो असतो पण आमच्या अंगामध्ये ताप आहे. काय म्हणतात? आलो असतो पण अंगामध्ये ताप आहे. तुकोवर म्हणतात अंगामध्ये ताप नाही, अंगामध्ये पाप आहे म्हणून या ठिकाणी येतात नाही. कारण तुका म्हणे नाड आणि पाप टाके हिताड. ज्याचं पाप आहे तो या ठिकाणी येऊ शकत नाही. पण आपलं काहीतरी पुण्य बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. अशा प्रकारे भगवान कृष्णाने त्या ठिकाणी सगळ्या गोपाळांना एकत्र केलेलं आहे. आपल्या हाताना काला वाटला, काला करीती संतजन आणि सवी त्यांच्या नारायण. भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. बोला गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आज या ठिकाणी श्री क्षेत्र सांगवी, आदर्श गाव सांगवी गाव, आपल्या या गावामध्ये चालू असलेला सुंदर असा नामेंद्र सप्ताह आणि सुंदर असा नामेंद्र सप्ताह त्याच्या निमित्तानं अगदी सगळ्या गावाचा वाटा. म्हणतात ना की खारीचं काम हे प्रत्येकाचं त्या ठिकाणी आहे. प्रत्येकानं अगदी झोकून देऊन आपल्या अथक प्रयत्नांमधून सुंदर असा नामेंद्र सप्ताह या ठिकाणी आता शेवटचा आपला काल्याचा काहीतरी क्षण या ठिकाणी राहिलेला आहे. आणि तो काला या ठिकाणी मात्र आपला संपन्न होत आहे. पण बघा ज्यांचं आपल्या सप्ताहाकरता मुलाचं सहकार्य आहे, ज्यांचं योगदान आहे बघा, त्यांचं त्या ठिकाणी आशीर्वाद, त्यांचे आभार आपण मानले पाहिजे. कारण का आपली संस्कृती काय सांगते का एखाद्या व्यक्तीनं आपल्यासाठी काही जर केलं ना त्याचे उपकार आपण फेडायचे असतात. पण उपकार नाही फेडता आले पण त्या व्यक्तीबद्दल काहीतरी चांगलं तरी बोलायचं असतं. ही आपली संस्कृती आहे. त्याच्या नियमानुसार अतिशय सुंदर असा नियोजन आणि आयोजन पहिलं या ठिकाणी ज्यांनी सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली आदरणीय हरिभक्तपरायण माझे पतिदेव गीतेश महाराज कातोरे, ज्यांनी सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी गेली 8 दिवस हार्मोनियमची साथ दिली. या ठिकाणी आमचे ब्राह्मणे बाबा अतिशय गोड आहे बरं का बाबा, आपली मनापासून ऋण व्यक्त करते. ज्यांनी या ठिकाणी गेली 8 दिवस सुंदर असं गायन केलं आणि जे आपल्याला अतिशय परिचित आहे आपल्या गावात, ते मला वाटतं आमचं जन्मही नसेल तसे बोलले महाराज,
तुमचा जन्मही नसेल तेव्हापासून आम्ही या गावामध्ये येतोय. या ठिकाणी आदरणीय सुधामजी महाराज बुधवंत खरं तर महाराज आपले मनापासून धन्यवाद. ज्यांचं या ठिकाणी ज्यांचं सुंदर आणि गोड असं गायन आहे, जे आमच्यासोबत नेहमी असतात. आदरणीय गायनाचार्य सागरजी महाराज गुळवे महाराज आपली मनापासून धन्यवाद. या ठिकाणी खरं तर आपलं घर सोडणं ही काही सोपी गोष्ट नाही. गेले 8 दिवस झाले खरं तर नंदिनी ताई या ठिकाणी आपल्या गावामध्ये आणि आपल्या घरी येऊन थांबल्यात. खरं तर घर सोडणं फार अवघड आहे. 2 दिवस जरी कुठे गेलो तर आपण म्हणतो आम्हाला करमत नाही, पण अजून त्या म्हटल्याच नाही. उलट रात्री म्हटल्या ताई आता मला उद्या जावं असं वाटत नाही. म्हटलं एक काम करा, मग आता थांबून उद्या सकाळी जा म्हटलं. म्हणजे अतिशय खरंच खूप गोड आणि गोड या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. सुंदर अशा चाली, सुंदर अशा त्या ठिकाणी त्यांच्या गळ्यातून गोड गोड अशा त्या ठिकाणी चाली आपल्याला ऐकायला भेटल्या. एकदा जोरात टाळ्या वाजवून सर्व आपण ताईंचं या ठिकाणी अभिनंदन करूयात. या ठिकाणी आपली ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था या मुली गेली 8 दिवस सुंदर असा हरिपाठ या ठिकाणी करतात. कीर्तनाच्या पाऊले असतील, सुंदर टाळाची साथ मुली या ठिकाणी देतात. या मुलींचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी 2 चोपदार, मी नेहमीच म्हणते बाबांना तुम्ही खाता तरी काय? हां हो, जेवणच करतात ते म्हणतात. बरं ठीक आहे. अतिशय सुंदर खरं तर सगळ्याच महाराजांनी त्यांचा त्या ठिकाणी आभार मानलेला आहे. अतिशय गोड खरं तर आपल्या या ठिकाणी आमचे चौधरी बाबा आहेत, रहाणे बाबा, खरं तर आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी विण्याची साथ ज्यांनी गेली 8 दिवस या ठिकाणी दिली, या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे पुंजा दादा, खरं तर आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आमच्या तुळशीवाल्या आई आहेत, ताई आहेत, ताई आई आपले मनापासून धन्यवाद. ज्यांचे खरं तर आपल्या कार्यक्रमाकरता गोड सिस्टीम आहे आणि आपल्या गावचं भूषण आहेत. खरं तर आपल्या गावचं एक भाग्य म्हणेल मी, कारण का 3 गोष्टी आपल्या गावात अगदी आपल्या जवळच्या. पहिली गोष्ट म्हणजे आपली सिस्टीम, दुसरी गोष्ट म्हणजे लाईट डेकोरेशन या ठिकाणी विशाल भाऊ ना, हां विशाल भाऊ, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली संस्था. म्हणजे गावाच्या आपल्या 3 गोष्टी, बरोबर आहे? गावाच्या 3 गोष्टी, पहिली म्हणजे गावाची संस्था, दुसरी म्हणजे गावाची सिस्टीम आणि तिसरं म्हणजे गावाचेच लाईट डेकोरेशन. किती अगदी अतिशय सुंदर नियोजन आणि आयोजन. असं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं खरंच आपण सांगवीमध्ये नाही, असं वाटतं खरंच या ठिकाणी गोकुळ अवतरलं आहे. इतकं सुंदर नियोजन आज या ठिकाणी आमचे सुजित दादा अतिशय गोड या ठिकाणी सिस्टीम आपण लावलेली आहे. गेले 8 दिवस त्यांचे छोटे बंधू आमचे स्वप्नील दादा आणि सुजित दादा, अगदी आपल्या दोघाही भावांचे मनापासून धन्यवाद. ज्यांनी सुंदर या ठिकाणी लाईट डेकोरेशन केलेलं आहे आणि झुंबर तर अतिशय सुंदर. मी अजून नव्हते बघितले, मला वाटतं आत्ताच आणले का याच वर्षी? हो ठीक आहे. अतिशय सुंदर आणि खूप छान वाटलं. असं वाटतं बघा मोठे मोठे बंगले असतात, त्या बंगल्यामध्ये लावलेले असतात, पण खरंच इतकं सुंदर या ठिकाणी आपलं मंदिर आणि त्या मंदिराच्या समोर अतिशय गोड झुंबर अतिशय छान या ठिकाणी बघण्याकरता वाटतं. आणि खरं तर या ठिकाणी सुजित दादा असतील, विशाल दादा, की मोठे मोठे इव्हेंट ज्या ठिकाणी असतात ते ऑर्गनाईज करायचं काम ते करतात. सुंदर त्या ठिकाणी त्यांची लाईट आहे, डेकोरेशन आहे. खरं तर विशाल दादा आपले मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. या ठिकाणी ज्या आपला हा दादा आहे, मला वाटतं काय नाव आहे, विवेक दादा, हां अतिशय 7-8 दिवस अतिशय सुंदर त्या ठिकाणी छोटे छोटे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवल्या आणि आपण त्या स्टेटस ठेवण्याकरता कामी आले. अतिशय सुंदर गोड एडिटिंग आहे. हां नटराज, रंगराज, घनराज, वा वा वा, गोड नाव पण गोड आहे आणि आपलं काम पण गोड आहे. खरं तर आपले मनापासून धन्यवाद. ज्यांचं या ठिकाणी कार्यक्रमाकरता यूट्यूबचं ज्यांचं जे काही चॅनल आहे या ठिकाणी माझा कीर्तनकार आमचे उमेश दादा, अतिशय सुंदर त्या ठिकाणी त्यांचं चॅनल आहे, गोड असं एडिटिंग आहे. खरं तर उमेश दादा आपले मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. आणि खरं तर या सप्ताहाकरता ज्यांचं मुलाचं सहकार्य आहे, मला तर वाटतं सगळ्या गावाचंच या ठिकाणी सहकार्य आहे, कारण एकीचे बळ हे फार त्या ठिकाणी मोठं आहे. आणि एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला, हे कोणा एकट्याच्या घरचं काम नाही. मंदिर म्हणजे सगळ्यांचा देव आहे, मंदिर म्हणजे सगळ्या गावाचं ते मंदिर आहे. आणि सगळे आपण या ठिकाणी आलात आणि आतोनात अशा पर्यटनांमधून सुंदर असा सप्ताह आपण या ठिकाणी केला आहे. पण मला विशेष आभार करावेसे वाटतात, ते म्हणजे आपल्या पंच कमिटीचे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बरं. अतिशय सुंदर या ठिकाणी आमचे सचिन दादा आहेत, या ठिकाणी आमचे भानुदास दादा आहेत, सखा तात्या आहेत, या ठिकाणी भाऊसाहेब दादा आणि आमचे सागर दादा. अतिशय हे 5 पंच बघा, तुम्हाला सांगते
मला असा अनुभव आला 8 दिवसामध्ये का आपल्या मुलीचं लग्न असतं आणि बाप कसा फिरतो त्या ठिकाणी मंडपामधून, तुम्ही जेवलेत का, तुम्ही जेवलेत का, अगदी असं अतिशय सुंदर त्या ठिकाणी या ठिकाणी ह्या कमिटीने या ठिकाणी गोड असं काम केलं आहे. पुनश्च एकदा या संपूर्ण कमिटीचे, आपल्या सप्ताह कमिटीचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कार्यक्रमासाठी आपल्या आजूबाजूचे भरपूर या ठिकाणी गाव आहेत. मग इकडे कवटे धांदरफळ असेल, निमज असेल, शेजारी आपल्या कळस असेल, इकडे वरती सावरचोळ असेल, अशी अनेक गावं आणि अनेक गावाची भजनी मंडळी, भक्त भाविक मंडळी या ठिकाणी येत असतात. अगदी या ठिकाणी सर्वांच्या नावाचा नामोल्लेख करणं मात्र शक्य नाही, पण आपण या ठिकाणी गेले सातत्यानं 8 दिवस या ठिकाणी आलात. सगळे या ठिकाणी टाळकरी, माळकरी, वारकरी, ज्येष्ठ मंडळी, महाराज मंडळी, आपल्या सर्वांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी अतिशय 8 दिवस कीर्तनकाराचे आभार प्रदर्शित केलेत. खरं तर आपल्याच गावचे गोड असं व्यक्तिमत्व मला नाव घ्यावंच वाटतं, कारण का आपलं वक्तृत्व फार गोड आहे दादा. खरं तर या ठिकाणी जालिंदर दादा गेले 8 दिवस झाले या ठिकाणी अतिशय, टाळ्या वाजवा एकदा, अतिशय सुंदर. खरं तर दादा आपल्याही मनापासून या ठिकाणी धन्यवाद मी व्यक्त करते. या ठिकाणी कार्यक्रमासाठी माझ्या माता भगिनी, या ठिकाणी पुरुष वर्ग, माझ्या समोर बसलेली माझी वारकरी संप्रदायामधली आदरणीय मंडळी, महाराज मंडळी, या ठिकाणी आमचे अगदी बहिणीप्रमाणे प्रेम करणार या ठिकाणी शरद दादा या ठिकाणी उपस्थित आहात. दादा आपलेही मनापासून धन्यवाद. संभाजी दादा आपलेही मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. अतिशय गोड या ठिकाणी आपल्या मंडळीने सुंदर असं नियोजन केलं आणि रात्री खरंच एक नवल वाटलं की आम्ही तिकडून महाराजांच्या सोबत गेलो, तिकडून जेवून आलो, यांच्या घरून भानुदास दादांच्या घरून आम्ही जेवून आलो. इथे जवळपास 50 एक मुलं त्या ठिकाणी झाडण्याकरता उभी होते. मी म्हटलं सचिन दादाला 500-500 रुपये जरी दिले पण असे मुलं कुठं भेटत नाही, पण खरंच आमचं गाव म्हणजे अतिशय सुंदर, अतिशय अभिमान या ठिकाणी वाटावा की तरुण मुलं, खरंच आणि तरुण मुलं या ठिकाणी येणं ही फार अवघड गोष्ट आहे. पण खरंच गेली 8 दिवस सगळी तरुण लहान मुलं त्या ठिकाणी, आणि सगळे मुलं होते 18 ते 22 मधले, सगळी मुलं हातामध्ये झाडू घेतला आणि सगळं या ठिकाणी झाडून काढलं. गोडाशी रांगोळीसुद्धा काढली. पुनश्च एकदा या सगळ्या तरुण मंडळाचे एकदा जोरात टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, त्यांचं मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपल्या गावचे आदर्श सरपंच आदरणीय नवनाथजी कातोरे साहेब, या ठिकाणी आपल्या गावचं भूषण आदरणीय हरिभक्तपर, या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण आमचे भागवत महाराज कातोरे असतील, आणि आपल्या गावची अनेक या ठिकाणी महाराज मंडळी आहेत. खरं तर कळसगावचे सुद्धा भरपूर या ठिकाणी महाराज मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र आलात आणि अतिशय गोड हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे. इथं साहेब होते ना आताच, आर्यम कातोरे साहेब, खरं तर त्यांचंही असं आपल्या सप्ताहाकरता गोड असं योगदान आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आपल्या गावचं जे काही भजनी मंडळ आहे अतिशय सातत्यानं या ठिकाणी गोड असा काकडा या ठिकाणी केलेला आहे. सुंदर असं भजन या ठिकाणी असेल, हरिपाठ असेल, अगदी सगळ्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. पुनश्च या ठिकाणी सगळ्या आपल्या भक्त परिवाराचे, भाविक जनांचे मनापासून धन्यवाद. आणि गेली 8 दिवस झाले ते बाळ कोणाचं माहीत नाही, मला छोटंसं बाळ आहे बघा, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. अतिशय सुंदर. खरं तर ह्या बाळाचे सुद्धा मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी मोलाचं सहकार्य असलेली अनेक मंडळी या ठिकाणी आहेत, पण अगदी मला कोणाचं जर या ठिकाणी नाव जर माहीत नाही म्हणून जर या ठिकाणी थोडीशी दिलगिरी व्यक्त करते. आमचे सुरेश दादा महाराज जेवणाकरता बसले का लगेच त्या ठिकाणी डबा घ्यायचा आणि पटापट त्या ठिकाणी वाढायचं काम करायचं. अतिशय गोड. खरं तर ही सगळी आपलीच मंडळी. तर या ठिकाणी कोणाचं माझ्याकडून नाव जर राहत असेल त्या ठिकाणी तुमची मुलगी समजून या ठिकाणी मला माफ करा. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. आणि या ठिकाणी झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. शिंकेला विले दुरी होतो ध्यान देवीवरी, तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरवले. चला ना चला. हरिवारीच्या धारा रे दोहीचा कोपरा, तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरवले. तुका म्हणे हाती टोका दिकवणे निधिका, तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरवले. कंठे धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश, मला वाटू एक मेघ वैष्णवी संगम.
दही अंडी फोडा. मंदिरामध्ये आरती पेटवा. नंतर आरती होणारी 5 मिनिटांनी. विना 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 तिकडे तिकडे. विना लाव दुसरा पण लाव. तुका म्हणे हाची ठोका अविक उने दिलो तारा वाटू शेषे घेऊन रायला तुमची झाली या भोजना झाले एक सवा तुम्हा देवा. अरे तुका म्हणे चित्त करून राहिलो निवांत. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. अरे बोलिलेले करू देवा पुढे उत्तर. अरे नाही उच्चारिला जे कारण्या फुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. अरे झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावे अरे कुरवाडी कपण येथे सापडलो जना. आता उठावे से मनाए करुणाई नारायण. अरे तुका म्हणे भोग गेला निवारिला आला. आता उठावे से मनाए करुणाई नारायण. आज करून आरती चक्रपाणी वाढती. पहा पहा उंच कळा पुण्यवंत तुम्ही बाळ. आज पुरले नवस. अरे तुका वाही टाळी उभा सत्तेच्या जवळ. आजे पुरले प्रेमच प्रेमच आरती गोविंदा शिव वाळती. धन्य गेलो बाळा प्रोडाने दुःखा वाळती परमानंदा. नामा म्हणे केशवासी निपुणी राहिलो तशी. युगे 28 विटेवरी उभा कुंडलिकाच्या भेटी परब्रह्माले गा. देव जय पांडुरंग माई वल्लभ राईचा वल्लभ. तुळशी माळा गळा ठेवणी कंठी. देव सुवर विठ्ठलाच्या भेटी. देव जय पांडुरंग माई वल्लभ राईचा वल्लभ भावे. आषाढी कार्तिकी भक्त येतो चंद्रभागे मस्ताना. दर्शन घेणा मात्र काय भोर मुक्ती. देव जय पांडुरंग माई वल्लभ राईचा आरती तानराजा. हरे राघव शरण स्वामी
निश्चिंत दे पायी पांडुरंगा या संताचे सर्वे समजते आणि तुझे तुका मने आता उद्धार होई मज ठेवी पायी संताची या संता सर्वे समजते आणि तुझे नगाय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली गोरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय पवन सूत हनुमान